खूप वर्षांपूर्वी उंच झाडांनी आणि हिरव्या पानांनी भरलेलं एक सुंदर जंगल होतं. त्या जंगलात सगळे प्राणी आनंदाने राहत होते. पण या जंगलात एक माकड खास होतं. त्याचं नाव होतं शामू. शामू फारच हुशार आणि खोडकर होता. पण त्याला काम करायला अजिबात आवडत नव्हतं. इतर माकडं मेहनत करत होती आणि शामू झाडावर बसून फक्त मजा करत होता. पावसाळा जवळ येत होता. सगळे प्राणी फळं साठवत होते. माकडांना शामूबद्दल काळजी वाटू लागली. पण शामूने सगळ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. जंगलातील शहाणा ज्ञानू कासव शामूला म्हणाला, मजेसोबत मेहनत नसेल तर आयुष्य तुला धडा शिकवेल. पण शामू हसत निघून गेला. एक दिवस आकाशात काळे ढग जमा झाले. जोरदार पाऊस सुरू झाला. फळं कमी होऊ लागली आणि जंगलात संकटाची चाहूल लागली. पाऊस थांबल्यावर शामू अन्न शोधायला निघाला. पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. भूक, थंडी आणि भीती. शामू पहिल्यांदाच एकटा पडला. शामू मदतीसाठी इतर माकडांकडे गेला. काहींनी मदत केली तर काहींनी त्याला त्याची चूक आठवून दिली. तेव्हा शामूला आळसाची खरी किंमत कळली. त्या रात्री शामू एकटाच बसून विचार करत होता. त्याला ज्ञानू कासवाचे शब्द आठवले. डोळ्यात पाणी आलं आणि मनात बदलाची सुरुवात झाली. पुढच्या दिवसापासून शामू बदलला. तो मेहनत करू लागला, इतरांना मदत करू लागला आणि स्वतःचं आयुष्य घडवू लागला. आज शामू जंगलात आदर्श बनला आहे. तो सगळ्यांना सांगतो, वेळेची किंमत ओळखा आणि मेहनत कधीच सोडू नका. आळस आयुष्य मागे नेतो आणि मेहनत यशाकडे घेऊन जाते.